श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यातही दरवर्षीप्रमाणेच गुरुवारी देवी महालक्ष्मींचे व्रत केले जाणार आणि पूजेसाठी कलश मांडला जाणार आहे. मात्र मार्गशीर्ष महिना 20 नोव्हेंबरच्या गुरुवारी सुरू होत असला तरी या दिवशी व्रत करायचे की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. अनेक व्रत, वैकल्ये, सण आणि शुभ कार्य या महिन्यात साजरी केली जातात. आता आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे महत्त्व आणि नेमक्या तारखा जाणून घेऊयात. पंचांगानुसार आज म्हणजे 19 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिक अमावस्या आहे. ही अमावस्या गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:16 समाप्त होईल. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे मार्गशीर्ष महिना शुक्रवार 21 नोव्हेंबर 2025 पासून मानला जाईल. अमावस्या तिथी गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी असल्याने 20 नोव्हेंबर हा दिवस अमावस्या म्हणून पाळला जाईल. त्यामुळे अमावस्या संपल्यानंतरही 20 तारखेचा गुरुवार मार्गशीर्ष मध्ये धरला जात नाही. 20 नोव्हेंबर रोजी गुरुवार असला तरी तो मार्गशीर्ष महिन्याचा नव्हे तर अमावस्येचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी कलश मांडला जाणार नाही. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू केले जाते. त्यामुळे पहिले मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे पुढील आठवड्यात म्हणजेच गुरुवारी 27 नोव्हेंबर 2025 रोजी असेल. 21 डिसेंबर 2025 पर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे. आता आपण मार्गशीर्ष महिन्यातला कलश कसा मांडावा ते बघूयात. कलश ज्या ठिकाणी मांडला तिथली जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वास्तिक काढावे. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ, त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळदी कुंकू लावावे. आत पाणी, अक्षता, दुर्वा व नाणे आणि सुपारी ठेवावी. लाल कपडावर थोडे तांदूळ पसरून त्यावर कलश मांडावा. विड्याची पाने किंवा आंब्याच्या 5, 7, 9 किंवा 11 पानांचा डहाळा गोलाकारात कलशावर ठेवावा. पंचपात्र कलशावर उपडे ठेवावे. त्यावर नारळ ठेवावा. अशा प्रकारे कलशाची स्थापना करावी. नारळाला शेंडी असावी आणि ती वरच्या दिशेला करावी. आता त्या ठिकाणी कलशाला टेकवून श्री महालक्ष्मी देवींचा फोटो किंवा लक्ष्मी श्री यंत्र आपल्याकडे तोंड करून ठेवावे किंवा शक्य नसल्यास वरची बाजू कलशाकडे आणि पायाकडील बाजू आपल्याकडे ठेवून जमिनीवर आडवे ठेवावे. कलशापुढे विड्याची पाने, पानांवर सुपारी म्हणजेच गणपती म्हणून ठेवावा. त्याला हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहावीत. धूप दीप ओवाळावे. खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गुळ नैवेद्य ठेवून द्यावा. या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही गोडाचा नैवेद्य देवीला अर्पण करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. लवकरच भेटू नवीन एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भेटू लवकरच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.